नमस्ते. आज आपण कोल्हापुरी पद्धतीची झणझणीत मिसळ कशी बनवायची ते बघूया. त्याच्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य बघूया. 1 चमचा जिरे, 1 चमचा धने, 1 ते 1.5 चमचा खोबरे. तुम्ही किसलेले घेऊ शकता किंवा चिरून घेऊ शकता. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या सोलून, 1 ते 1.5 इंच आलं, कोथिंबीर, हळद, कढीपत्ता, 4 ते 5 काळी मिरी, 4 ते 5 लवंगा, एक मोठी वाटी भरून मटकीची मोड घेतलेली आहे, एक कांदा चिरून घेतलेला आहे, एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे व 3 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे. सुरुवातीला आपण जिरे, धने, काळी मिरी व लवंग भाजून घ्यायचे आहे. हे सर्व जिन्नस आपण एकत्र भाजून घ्यायचे आहेत. धने जिरे भाजत आले की आपण त्याच्यामध्ये खोबरे घालायचे आहे. तुम्हाला जर मिसळ दाटसर हवी असेल तर तुम्ही खोबरं जास्त वापरू शकता. आमच्या घरी मिसळ ही पातळच आवडते म्हणून मी या ठिकाणी 1 ते 1.5 चमचा खोबरे घातलेले आहे. हे सर्व जिन्नस भाजल्यानंतर आपण ते एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत व त्याच भांड्यामध्ये थोडंसं तेल टाकून आपण त्यामध्ये कांदा टाकायचा आहे. कोणताही खाद्यपदार्थ बनवत असताना आपले मसाले चांगले भाजणे जास्त गरजेचे असते. त्यामुळे आपण ते अगदी बारीक गॅसवर चांगल्या प्रकारे भाजावेत. त्यामध्ये आपण लसूण टाकणार आहोत. लसूण व आलं याचा स्वाद जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही यामध्ये आलं व लसणाचे प्रमाण वाढवू शकता. मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या व 1 ते 1.5 इंच आलं घेतलेलं आहे. हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला नंतरचा मसाला हा जास्त वेळ भाजावा लागणार नाही. त्यामध्येच आपण टोमॅटो घालणार आहोत चिरलेला. हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. कांदा, लसूण, आले व टोमॅटो व्यवस्थित भाजल्यानंतर ते आपण मगाशी काढलेला जो मसाला होता त्या मसाल्यासोबतच हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे व एका भांड्यामध्ये बारीक केलेला मसाला तेलात टाकून परतायचा आहे. हा मसाला आपल्याला जास्त भाजायचा नाही कारण आपण मगाशी सर्व मसाले चांगल्या प्रकारे भाजून घेतलेले आहेत. तेलामध्ये थोड्याशा प्रमाणात हा मसाला भाजून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 4 ते 5 कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत. आपला मसाला अगोदर भाजलेला असल्यामुळे ह्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे लगेचच, तुम्ही बघू शकता. त्यामध्ये आपण हळद घालायची आहे. यामध्ये मी कोल्हापुरी पद्धतीची कांदा लसूण मसाला चटणी घातलेली आहे 3 चमचे. जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही अजून थोडी चटणी घालू शकता. त्यामध्येच आपण धुवून घेतलेली मोडे घालायचे आहेत. ती व्यवस्थित परतून घ्यायची आहेत. यामध्ये आपल्याला जितकी मिसळ हवी आहे त्याच्यापेक्षा 1 वाटी पाणी जास्त घालायचं आहे मोडं शिजण्यासाठी. यामध्ये आपण पाणी घालत असताना ते गरम घालायचं आहे जेणेकरून आपली मोडे लगेच शिजतील व मिसळ रुचकर होईल. गरम पाण्यामुळे आपला पदार्थ चोता पाणी होत नाही. त्यामुळे शक्यतो कोणताही पातळ पदार्थ बनवत असताना किंवा रस्सा बनवत असताना त्याच्यामध्ये गरम पाणी घालणं हे एक चांगलं जेवण बनवण्यासाठी महत्त्वाचं आहे. तुम्ही बघू शकता आपली मिसळ छान शिजलेली आहे. कमीत कमी तेलात आपली मस्त तर्रीदार मिसळ इथं तयार झालेली आहे. आपल्या मिसळला कलर देखील खूप छान आलेला आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. त्यामध्ये आपण
चवीनुसार मीठ घालणार आहोत. अशा प्रकारे कोल्हापुरी पद्धतीची झणझणीत मिसळ आपण आज बनवलेली आहे. त्यामध्ये सगळ्यात शेवटी आपण चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तुम्ही बघू शकता आपली मिसळ एक नंबर दिसत आहे. कांदा व लिंबूसोबत आपल्याला ही मिसळ गरमागरम खायला द्यायची आहे. कमीत कमी साहित्यात तुम्ही बनवू शकता कोल्हापुरी मिसळ. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा.